नमस्कार, मी अखिल सर, संचालक MPSCF अकॅडमी. आज आपण संयुक्त पूर्व परीक्षा याबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत आणि त्याबद्दल तुमचा अभ्यासक्रम, येणाऱ्या परीक्षेची प्लॅनिंग हे आपण संपूर्ण माहिती या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून घेणार आहोत आणि या लेक्चरच्या माध्यमातून घेणार आहोत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आपण संपूर्ण परीक्षेचा अभ्यास करतोय. काही विद्यार्थी नवीन असतात, काही विद्यार्थी जुने असतात. मग या सर्वांना कशा पद्धतीने अभ्यास करायला पाहिजे आणि कशा पद्धतीने त्यांना सामोरे जायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी आपण या लेक्चरच्या माध्यमातून बघणार आहोत. महत्त्वाची गोष्ट अशी की अभ्यास करत असताना काही अडचणी अडथळे येतात. मग त्या गोष्टीला कसं समोर जायचं सगळ्या गोष्टी मी तुम्हाला डिटेल्समध्ये सांगणार आहे. संयुक्त पूर्व परीक्षा ही परीक्षा MPSC मार्फत घेण्यात येते आणि क्लास 2 ची परीक्षा आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. आणि या क्लास 2 च्या परीक्षेमध्ये PSI, STI, ASO, टॅक्स असिस्टंट, क्लर्क आणि तुमचे एक्साइज PSI हे ब आणि क यामध्ये परीक्षा होते. ही बी आणि सी ची परीक्षा, बी परीक्षा वेगळी होते आणि सी परीक्षा वेगळी होते. बीचा सिलेबस आणि सीचा सिलेबस हे दोनही सारखं सिलेबस आहे, हे तुम्हाला इथं लक्षात घ्यायचं आहे. त्याचबरोबर आपण बघितलं बघा, आपल्याला बघायचं आहे टार्गेट संयुक्त गट ब व क पूर्व परीक्षा. मी आताच सांगितलं यामध्ये PSI, ASO, STI, क्लर्क, सब रजिस्टर्ड आणि असे महत्वाचे एक्साइज PSI चे पद आहेत जे आपल्याला या कंबाईन एक्झामिनेशन मध्ये बघायला मिळतात. आता यामध्ये तुम्हाला माहिती असेल की पूर्व परीक्षा ही काय असते, मुख्य परीक्षा काय असते, हे संपूर्ण माहिती आपण या लेक्चरच्या माध्यमातून घेणार आहोत. आता बघा, आपल्याला हे दिसत असेल, दिसत नसेल तरी मी तुम्हाला संपूर्ण सांगतोय. बघा, महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा हे इथं आपल्याला सांगितलेलं आहे. परीक्षेचे टप्पे बघा, आपण काय बघतो आहे, अभ्यासक्रम बघतोय. अभ्यासक्रमामध्ये काय सांगितलेलं आहे की संयुक्त पूर्व परीक्षा हे 100 गुणांची असते. किती गुणांची असते? 100 गुणांची असते पूर्व परीक्षा. तर संयुक्त मुख्य परीक्षा हे 400 गुणांची असते. आता बघा रे की संयुक्त पूर्व परीक्षा यातील एकच पेपर होतो. लक्षात आलं का? संयुक्त पूर्व परीक्षा ही एकच पेपर होत असते आणि संयुक्त मुख्य परीक्षा हे 2 पेपर होतात. 2 पेपर म्हणजे काय? पेपर 1 आणि पेपर 2. पेपर 1 हा लँग्वेज पेपर असतो. लँग्वेज पेपर म्हणजे मराठी व्याकरण आणि इंग्रजी व्याकरण. आणि पेपर 2 हे GS बद्दल असतं, ते आपण बघणारच आहोत इथं. आता बघा, पूर्व परीक्षेबद्दल आपण जर विचार केला तर बघा 100 गुणांची असते आणि मुख्य परीक्षा 100 गुणांची असते. पूर्व परीक्षेला पेपर एकच होतो आणि मुख्य परीक्षेला पेपर 2 होतात, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर आपण विचार केला तर बघा, शारीरिक चाचणी व मुलाखत केवळ पोलीस उपनिरीक्षक पदाकरिता 100 गुण व मुलाखत 40 गुण. आता बघायचं काय आपल्याला की शारीरिक चाचणी व मुलाखत हे फक्त PSI पदाकरिता आहे. लक्षात आलं का तुम्हाला? बघा, संयुक्त पूर्व परीक्षा 100 गुणांची आणि संयुक्त मुख्य परीक्षा 400 गुणांची. संयुक्त पूर्व परीक्षा याला एकच पेपर, संयुक्त मुख्य परीक्षेला 2 पेपर. आलं लक्षात? त्याच्यानंतर शारीरिक चाचणी आणि मुलाखत हे फक्त PSI या पदाला आहे. लक्षात आलं का तुम्हाला? PSI या पदाला ग्राउंड आणि इंटरव्ह्यू, ग्राउंड शारीरिक चाचणी आणि मुलाखत हे 2 काय आहेत रे? PSI ला आहेत. एवढं तुम्हाला लक्षात आलं? आता बघा परीक्षा योजना. आता परीक्षा योजना कशी आहे बघा, परीक्षा योजना कशी आहे तर प्रश्नपत्रिकेची संख्या पूर्व परीक्षेची एकच. आलं लक्षात? त्याच्यानंतर बघा, प्रश्न संख्या किती असतात? 100 असतात. किती असतात रे? 100 असतात. आता बघा, एकूण गुण किती असतात? 100 असतात. आलं लक्षात? म्हणजे प्रश्न 100 तर गुण किती? 100च असणार आहेत. आलं लक्षात? त्याच्यानंतर दर्जा काय असतो प्रश्नांचा? पदवी दर्जा असतो. काय असतो? पदवीचा दर्जा असतो. आलं लक्षात? त्याच्यानंतर माध्यम, माध्यम काय असते रे? मराठी आणि इंग्रजी. काय असतं? मराठी आणि इंग्रजी असे 2 माध्यम असतात. 2 माध्यम म्हणजे काय बघा, मराठीमध्ये दिलेला प्रश्न तोच प्रश्न इंग्रजीमध्ये असेल, मराठीमध्ये दिलेला प्रश्न तोच प्रश्न इंग्रजीमध्ये असेल. आलं लक्षात? आता त्याच्यानंतर परीक्षेचा कालावधी किती असतो? आता बघा, 1 तास किती असतो? म्हणजे तुम्हाला एका तासात 100 प्रश्न सोडवायचे आहेत.
किती? एका तासामध्ये 100 प्रश्न सोडवायचे आहेत. म्हणजे एका तासामध्ये 100 प्रश्न सोडवायचे आहेत, म्हणजे एका प्रश्नाला 36 सेकंद मिळतात. 35 ते 36 सेकंद. म्हणजे या सेकंद मध्ये तुम्हाला वाचायचं पण आहे, अनालाइज पण करायचं आहे आणि OMR शीटवर तुम्हाला साइन पण करायचे आहे, आन्सर पण द्यायचं आहे. आलं लक्षात? हा, आता बघा. समजलं? इथपर्यंत समजलं? परीक्षा किती तासाची असते? एका तासाची असते. आणि सर्व काय असतात? वस्तुनिष्ठ बहुपर्याय म्हणजे MCQ. ठीक आहे. ऑब्जेक्टिव्ह परीक्षा असते. काय असते? ऑब्जेक्टिव्ह परीक्षा. संयुक्त पूर्व परीक्षा गट ब आणि गट क हे ऑब्जेक्टिव्ह आहे, हे लक्षात ठेवायचं. आलं लक्षात? ओके. त्याच्यानंतर नकारात्मक गुण. आता नकारात्मक गुण, इथं खूप सारी माहिती दिलेली आहे, मी थोडक्यात सांगतो तुम्हाला. नकारात्मक गुण म्हणजे नेमकं काय? बघा, नकारात्मक गुण म्हणजे काय की जेव्हा तुमचे चार प्रश्न हे तुमचे चूक झाले असतील, 4 प्रश्न चुकलेले असतील, आलं लक्षात? 4 प्रश्न चुकलेले असतील तर 1 मार्क काय होतो? वजा होतो. म्हणजे एका प्रश्नाला किती? 0.25 मार्क. ठीक आहे, 0.25 मार्क. लक्षात आलं? समजलं तुम्हाला? म्हणजे काय रे की 4 प्रश्न चुकले तर 1 मार्क तुमचा काय होतो? मायनस होतो, वजा होतो. लक्षात आलं? अशा पद्धतीने तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आलं लक्षात? त्याच्यानंतर बघा अभ्यासक्रम. हा महत्वाचा भाग. हा अभ्यासक्रम आहे. आता अभ्यासक्रम तुम्हाला इथं दिलेला आहे, पण मी थोडक्यात तुम्हाला तिकडे पण सांगेल. ठीक आहे, तिकडे पण सांगतो तुम्हाला. इथं काय म्हटलेलं आहे? अभ्यासक्रम म्हटलेला आहे. अभ्यासक्रमामध्ये काय रे बघा, सामान्य क्षमता चाचणीचं विचारलं जातं. त्यामध्ये इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था, ठीक आहे, चालू घडामोडी, राज्यशास्त्र म्हणजे पॉलिटी, सामान्य विज्ञान, सायन्स, अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी. आलं लक्षात? काय काय विचारलं इथं बघा, काय काय विचारलंय, काय काय प्रश्न विचारते पूर्व परीक्षेला? इतिहास विचारतं, भूगोल विचारतं, अर्थव्यवस्था विचारतं, चालू घडामोडी विचारतं, राज्यशास्त्र विचारतं, सायन्स विचारतं, अंकगणित आणि बुद्धिमत्ता, मॅथ आणि रिजनिंग. आलं लक्षात? म्हणजे एकूण किती विषय रे? 8 विषय. ठीक आहे, एकूण किती विषय? 8 विषय विचारले जातात. ते तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं आहे. संयुक्त गट ब पूर्व परीक्षा किंवा क पूर्व परीक्षेला काय विचारलं जातं? 8 तुमचे विषय विचारले जातात. आलं लक्षात? हे संपूर्ण तुमचा बी आणि सी चा, हा इथं हा बी चा आहे, सी चा पण सारखाच अभ्यासक्रम आहे. काय आहे? अभ्यासक्रम. लक्षात आलं? हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. ओके. त्याच्यानंतर पुढे बघू आपण आता. हा अभ्यासक्रम समजला तुम्हाला? चला, हा आहे मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम. मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम म्हणजे काय? आता आपण बघितलं पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम संयुक्त गट ब आणि क चा. हा आहे मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम संयुक्त गट ब किंवा क चा. सारखंच आहे. आलं लक्षात? आता बघा इथं काय म्हणताय, कुठे गेलं? हा बघा काय म्हणते, अराजपत्रित सेवा मुख्य परीक्षा गट क आणि ब. ठीक आहे, दोघांसाठी सारखंच आहे. ओके. आता बघा इथं काय म्हटलेलं आहे, प्रश्न पत्रिकांची संख्या किती असणार आहे? 2 असणार आहे. आपण मगाशी बघितलं होतं ना, पूर्व परीक्षेला 1 आणि मुख्य परीक्षेला 2. ठीक आहे, पूर्व परीक्षेला 1 आणि मुख्य परीक्षेला 2. या 2 मध्ये काय? एक लँग्वेज पेपर. लँग्वेज म्हणजे मराठी व्याकरण आणि इंग्रजी व्याकरण. ठीक आहे, ओके, मराठी व्याकरण आणि इंग्लिश व्याकरण असं 2. ठीक आहे, आणि पहिला पेपर हा मराठी व्याकरणाचा आणि दुसरा पेपर हा जीएस चा होतो. ठीक आहे, आता बघू आपण ते काय आहे. आपण पूर्व परीक्षेचा बघितला, आता मुख्य परीक्षेकडे आलो आपण. आता बघा इथं काय म्हणते, प्रश्नपत्रिकांची संख्या किती असणार आहे? 2 असणार आहे. ओके. आता पेपर 1 हा 200 गुणांचा असेल. किती? 200 गुणांचा. तर पेपर 2 हा सुद्धा 200 गुणांचा आहे. आलं लक्षात? आणि 200 200 400 गुण. आलं लक्षात? म्हणजे पेपर 1 आणि 2 दोन्ही मिळून आपल्याला किती गुणांचा आहे रे? 400 गुणांचा आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके. त्याच्यानंतर विषय कोणते असणार आहेत? पेपर 1 ला विषय कोणते आहेत? मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण. आलं लक्षात? मराठी व्याकरण आणि इंग्रजी व्याकरण. आता मराठी व्याकरणाची प्रश्न संख्या किती असेल? 50 असेल. आणि गुण किती असतील? 100 गुण असतील. त्याची दर्जा किती असेल रे? 12वी दर्जा असेल. लक्षात आलं का? आणि माध्यम मराठी. आता मराठीमध्येच द्यावा लागेल तुम्हाला. आलं लक्षात? आणि परीक्षेचा कालावधी 1 तास आणि हा सुद्धा MCQ. लक्षात आलं का? समजलं एवढं?
ओके, आता पेपर 2 चं बघा. पेपर 2 सामान्य अध्ययन आणि बुद्धिमत्ता चाचणी. यामध्ये काय 100 प्रश्न असतील. ओके, आणि 200 गुणांचं असेल. आलं लक्षात. त्याच्यानंतर पदवी, दर्जा काय असेल, पदवीचा असेल. आणि मराठी आणि इंग्रजी हे आपल्याला इथं काय असणार आहे, तर दोन्ही भाषेमध्ये प्रश्न असतील. 1 तास त्याला दिलं जातं आणि हे सुद्धा MCQ असेल. लक्षात आलं, समजलं. म्हणजे पेपर 1 आणि पेपर 2 आपण दोन्ही बघितलं. ओके, त्याच्यानंतर बघा आता, त्याच्यानंतर बघा इथं सुद्धा निगेटिव्ह मार्किंग आहे. आपण बघितलं होतं निगेटिव्ह मार्किंग, 1/4 निगेटिव्ह मार्किंग सेम ऍज इट इज. पूर्व परीक्षेला बघितलं तेच मुख्य परीक्षेला 1/4 निगेटिव्ह आहे. ओके, आता बघा अभ्यासक्रम. आता अभ्यासक्रमामध्ये काय असतं बघा, मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम आहे. यामध्ये पेपर 1 मराठी इंग्रजी या विषयातील खालील घटकांचा समावेश असतो. हे सर्व घटक आहेत, म्हणजे मराठी व्याकरण आणि इंग्रजी व्याकरण. ठीक आहे, हे सर्व इथं घटक दिलेले आहेत, ते वाचून घ्याल तुम्ही कोणते घटक आहेत. आणि हे पेपर 2, ठीक आहे, पेपर 2 चा सामान्य क्षमता चाचणी आणि हे घटकातील उपघटक समावेश आहे. हे संपूर्ण इथं माहिती दिलेली आहे. ओके, मग किती विषय आहेत पेपर 1 ला मराठी आणि इंग्रजी, हे लक्षात ठेवायचं. आणि पेपर 2 ला बघा बुद्धिमत्ता चाचणी, आकलन, ठीक आहे, म्हणजे रिझनिंग. त्याच्यानंतर करंट अफेअर्स, ओके, चालू घडामोडी, गणित आणि सांख्यिकी आहे, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 चा. त्याच्यानंतर भारतीय संघ राज्य व्यवस्था, भारतीय राज्यघटना, स्थानिक स्वराज्य संस्था, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ आणि विधिमंडळ, म्हणजे संपूर्ण पॉलिटी आलं याच्यामध्ये. त्याच्यानंतर आपण बघितलं आधुनिक भारताचा, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास, हा सुद्धा असणाऱ्या अभ्यासक्रमामध्ये. त्यानंतर भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल असेल इथं, हे सुद्धा लक्षात ठेवायचं. त्यासोबत पर्यावरण सुद्धा आपल्याला विचारलं जातं. ठीक आहे, पर्यावरणाचे क्वेश्चन्स. त्याच्यानंतर सामान्य विज्ञान आणि तंत्रज्ञान सुद्धा आपल्याला विचारलं जाईल, म्हणजे सायन्स अँड टेक्नॉलॉजी, आलं लक्षात, हे सुद्धा विचारलं जाईल. त्याच्यानंतर अर्थव्यवस्था, नियोजन, विकास विषयक अर्थशास्त्र, म्हणजे संपूर्ण इकॉनॉमिक्स विचारली जाईल. ठीक आहे, त्याच्यानंतर अर्थव्यवस्थेमध्ये काही घटक आहेत ते सुद्धा इथं तुम्हाला विचारले जातील, म्हणजे समग्रलक्षी अर्थशास्त्र आणि भारतीय अर्थशास्त्र, म्हणजे भारतीय म्हणजे इंडियन इकॉनॉमी, हे तुम्हाला विचारलं जाईल. हे संपूर्ण काय रे अभ्यासक्रम आहे, हे संपूर्ण बघून घ्यायचं. लक्षात आलं. त्याच्यानंतर पुढे इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. आता बघा कमी दिवसात काय करावे. बघा कमी दिवसात काय करायचंय, तर अभ्यासच करायचा. पण अभ्यास कशा पद्धतीने करायचा, तर बघा अभ्यास करत असताना योग्य मार्गदर्शक लागतो, योग्य नियोजन लागतं. जर तुम्हाला वाटतंय की योग्य मार्गदर्शन पाहिजे किंवा योग्य नियोजन पाहिजे, तर तुम्ही MPSC अकॅडमीला जॉईन होऊ शकता आणि मेंटरशिप बॅच जॉईन करू शकता. तुम्हाला जेही प्रश्न असतील ते तुम्हाला MPSC अकॅडमीच्या माध्यमातून सांगितले जातील. त्याचबरोबर अधिकारी वर्ग तुमच्या सोबत असेल, म्हणजे तुमच्या सोबत कोण असेल, तहसीलदार असतील, डेप्युटी कलेक्टर असतील, PSI असतील, STI असतील किंवा ASO असतील, असे मोठाले अधिकारी तुमच्याशी संवाद साधतील, तुम्हाला मार्गदर्शन करतील. त्यासोबत मी तर असेलच, मी पण तुम्हाला बूस्ट करेल आणि मी संपूर्ण तुम्हाला नियोजन करून देईल. जर तुम्हाला खऱ्या अर्थानं तुमचा स्वप्न पूर्ण करायचं असेल किंवा तुम्हाला मोठं व्हायचं असेल, तुम्हाला स्वतःचं अस्तित्व टिकवायचं असेल, तर तुम्ही काय करू शकता, तर MPSC अकॅडमी जॉईन करून MPSC थ्रू एखादी पोस्ट काढू शकता. मग पोस्ट काढण्यासाठी फक्त पुस्तक वाचणं गरजेचं असतं का, तर नाही, त्याच्यासोबत योग्य नियोजन सुद्धा लागतं. मग ते पुस्तकामध्ये आलेले सब टॉपिक सुद्धा तुम्हाला विचारले जातील. मग ते सब टॉपिक कोणते आहेत, मग कशा पद्धतीने ते वाचन करायचे, मग MCQ कसं सॉल्व्ह करायचं, PYQ ला किती अनालाइज करायचं, पेपर कसे सॉल्व्ह करायचे, कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त प्रश्न कसे सोडवायचे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला MPSC अकॅडमीच्या मेंटरशिप प्रोग्राम मध्ये सांगितलं जाईल. जर तुम्हाला खऱ्या अर्थानं वाटतं की अखिल सरांकडे मार्गदर्शन म्हणजे लावायचं असेल, तर तुम्ही मेंटरशिप बॅच जॉईन करू शकता आणि माझ्याकडे मेंटरशिप बॅच जॉईन करून तुम्ही अधिकारी बनू शकता. तुम्हाला संपूर्ण माहिती तुम्हाला माझ्या इंस्टाग्राम पेजवर पण दिसेल, MPSC अकॅडमी टाकून द्यायचं इंस्टाग्रामवर, तिथे सुद्धा तुम्हाला दिसेल, तुम्ही ते इन्फॉर्मेशन बघू शकता. चला आता आपण पुढे जाऊ. काय म्हणते बघा, कमी दिवसात काय करावे. आता कमी दिवसात काय करावे बघा, सर्वात आधी जे फ्रेशर विद्यार्थी आहेत, मला असं वाटतं की साधारणतः 11व्या 12व्या वर्गापासून 10वी 11वी 12वी आणि ग्रॅज्युएशन असणाऱ्या विद्यार्थ्यांनी आतापासून अभ्यासाला सुरुवात करावी स्पर्धा परीक्षेची. कारण आपण जर बघितलं तर बाहेरच्या राज्यामध्ये 8व्या वर्गापासून MPSCचा अभ्यास किंवा UPSCचा अभ्यास करायला सुरुवात करतात.
मग आपण का करू नये ते तुम्ही विचार करा की आतापासून जर तुम्ही अभ्यासाला लागले, आतापासून जर तुम्ही योग्य नियोजन ठेवले आणि योग्य मार्गदर्शक तुमच्या सोबत असेल तर खऱ्या अर्थानं तुम्ही काय करू शकता, पहिल्या अटेम्प्ट मध्ये किंवा दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये पोस्ट काढू शकता, म्हणजे वयाच्या 21व्या आणि 22व्या वर्षी अधिकारी होऊ शकता. मग ते अधिकारी बनण्यासाठी तुम्हाला सगळ्या गोष्टीची प्लॅनिंग लागतं, प्रिपरेशन लागतं, बुक लिस्ट लागतं आणि टास्क लागतं, स्टडी टार्गेट लागतं, PYQ कसं सॉल्व्ह करायचं ते सगळ्या गोष्टी तुम्हाला आमच्या अकॅडमीच्या मार्फत पुरवले जातील. त्याचबरोबर कोणत्या पुस्तका वाचायच्या, कोणत्या नोट्स वाचायच्या, नोट्स पुरवले जातील. या सगळ्या गोष्टी आमच्या अकॅडमीच्या माध्यमातून तुम्हाला पुरवले जातील. तुम्हाला खऱ्या अर्थानं जर यश मिळवायचं असेल तर जिद्द, चिकाटी, सहनशीलता, आत्मविश्वास आणि कष्ट हे करण्याची ताकद जर तुमच्यामध्ये असेल तर तुम्ही जग जिंकू शकता. फक्त स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे. आपण स्वतःवर विश्वास कमी आणि इतरांवर विश्वास जास्त ठेवतो, त्यामुळे आमचा रिझल्ट कमी होतोय. आम्ही कन्फ्युजन असतो 10वी 12वी नंतर किंवा ग्रॅज्युएशन झाल्यानंतर आम्ही कन्फ्युजन असतो की आता रेल्वेचा अभ्यास करायचं, की आता नर्सिंगचा अभ्यास करायचं, की आता आम्ही कंपनीमध्ये जॉब करायचं, की कॉम्पिटिटिव्ह एक्झाम करायचं किंवा SSC करायचं. बघा, तुम्हाला ज्या गोष्टीची आवड आहे त्या गोष्टीचा तुम्ही अभ्यास करा. तुम्हाला इथं कोणी जबरदस्ती आणणार नाहीये आणि कोणी जबरदस्ती तुम्हाला ढकलणार नाहीये. तुम्हाला वाटतंय की मला MPSC करायचंय तर तुम्ही योग्य मनाने हा निर्णय घेतले पाहिजे आणि तुम्हाला वाटेल की MPSCच्या माध्यमातून आम्हाला क्लास 1 क्लास 2 ची पदं पाहिजे, त्यासाठी तुम्ही योग्य नियोजन करू शकता. मग आम्ही आहोत तुमच्या सोबत, हा ना. आज तुम्ही फक्त आम्हाला बोला की सर आम्हाला या अधिकारीपर्यंत तुमचा साथ पाहिजे. आम्ही नियमित रूपाने आणि तुम्हाला सातत्याने सदैव तुमच्या सोबत असू. फक्त तुमचा कन्सिस्टंटली अभ्यास त्यामध्ये असलं पाहिजे. म्हणून मी तुम्हाला काय म्हटलं, 10वी 11वी 12वी आणि ग्रॅज्युएशन पासून तुम्ही अभ्यासाला लागले पाहिजे कॉम्पिटिटिव्हचा, कारण तोच सिलेबस तुम्हाला तिकडे विचारलं जातं. बघितले ना, तुम्हाला अभ्यासक्रम सांगितलं त्याच्यामध्ये पदवी लेवल, 10वी 11वी लेवल हे सर्व विचारलं जातं. मग तुम्हाला काय बरं म्हणजे असं वाटतं की आम्ही करणार की नाही सर? काही विद्यार्थ्यांचं असं मत असतो की सर आम्ही अभ्यास एवढा करू शकतो का? कसं आहे, निगेटिव्ह विचार आणायचेच नाही. आधी आपण एखादी गाडी चालवण्याच्या आधीच आपण विचार करतो का की आपण पडून जाणार किंवा ऍक्सिडेंट होऊन जाईल? नाही ना. आपण ते गाडी चालवायच्या आधी काय करतो, शिकतो त्या गाडीला. मग हळूहळू एक दिवस असा येतो की आपण हात सोडून सुद्धा ती गाडी चालवू शकतो. तर तेच आहे, आपल्याला काय करायचं आहे, योग्य म्हणजे नियोजनाने तुम्ही अभ्यास करून तुम्ही काय करू शकता, तर पोस्ट काढू शकता. आणि ते पोस्ट काढण्यासाठी एक मार्गदर्शक लागतो. तर तो मार्गदर्शक तुम्ही MPSC अकॅडमीला जॉईन करून अखिल सरांना मिळवू शकता, किंवा तुम्ही माझ्या अकॅडमीच्या माध्यमातून अनेक अधिकारी तुम्हाला मार्गदर्शन करतील. त्यांच्या माध्यमातून तुम्ही अधिकारी सेशन करून तुम्ही काय करू शकता, पोस्ट काढू शकता. मग काय चुका झाल्यात, मग कोणत्या चुका होत आहेत, या सगळ्या गोष्टीचं आम्ही काय करणार आहोत, तुम्हाला मार्गदर्शन करणार आहोत. आता बघा इथं काय म्हणते, कमी दिवसात काय करावे. आता बघा, परीक्षा कधी आहे याचं आपल्याला नियोजन बनवायचं आहे. सर्वात आधी काय करायचं, सर्वात आधी बघा काय करायचंय तुम्हाला. सर्वात आधी विचार करायचं. आता बघा 11वी 12वीच्या विद्यार्थ्यांनी बघा, ठीक आहे, 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांनी 10वी 12वी आणि ग्रॅज्युएशन वाले, ठीक आहे, ग्रॅज्युएशन वाले या विद्यार्थ्यांनी पहिले प्लॅनिंग करा की मला खरंच MPSC करायचंय का. मी MPSC बद्दलच सांगणार आहे, बाकी नाही, ठीक आहे. 10वी 12वी नंतर खरंच MPSC करायचंय का, अधिकारी बनायचं आहे का, तर मग तुम्ही तशी प्लॅनिंग केलं पाहिजे. मग तुम्हाला काय वाटतं की आम्ही काय करतो, आता जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी सर्वात आधी स्टेट बोर्डचं वाचन केलं पाहिजे. स्टेट बोर्डचं वाचन केलं पाहिजे, कारण यासाठी की आम्हाला बेसिक गोष्टी आल्यात पाहिजे, बेसिक गोष्टी. मग या स्टेट बोर्ड मध्ये काय वाचायचं, कोणत्या गोष्टी वाचायच्या, ह्या संपूर्ण माहिती तुम्हाला मार्गदर्शन प्रोग्राम म्हणजे मेंटरशिप बॅच मध्ये सांगितलं जाईल. तर तुम्ही स्टेट बोर्ड वाचन करू शकता. या स्टेट बोर्डच्या माध्यमातून तुमचं संपूर्ण काय होऊ शकतो रे, हा ना, संपूर्ण बेसिक गोष्टी, बेसिक इन्फॉर्मेशन कव्हर होऊ शकते. लक्षात आलं, बेसिक इन्फॉर्मेशन काय होऊ शकते, कव्हर होऊ शकते. हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर लक्षात घ्या, ठीक आहे, त्याच्यानंतर काय लक्षात घ्यायचं की ज्यांचा पहिला अटेम्प्ट आहे म्हणजे लास्ट इयर आहे, बघा हे सगळं बेसिक गोष्टी मी तुम्हाला सांगतोय. ज्यांचं लास्ट इयर आहे
त्यांना वाटतं की पुढच्या वर्षी किंवा या वर्षी आम्हाला परीक्षा क्रॅक करायची आहे, ठीक आहे, परीक्षा क्रॅक करायची आहे. मग हे परीक्षा क्रॅक करण्यासाठी काय करावं लागेल, तर तेच आहे, तुम्हाला सर्वात आधी सिलेबस बघावं लागेल. सिलेबस झाल्यानंतर तुमचा अभ्यासक्रम झाल्यानंतर तुमचा काय करावं लागेल, योग्य प्लॅनिंग करावं लागेल. मग ते प्लॅनिंग करत असताना काय गोष्टी करायच्या, कोणत्या गोष्टी टाळायच्या, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे सांगितल्या जातील. बघा आता बघा, सर्वात आधी एक कॉमन गोष्ट आहे, अभ्यास होत आहे पण कन्फ्युजन खूप होत आहे सर. आता बघा, काही विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो, सर अभ्यास खूप होत आहे पण आम्हाला कन्फ्युजन होत आहे. अभ्यास होतो पण कन्फ्युजन होतं. मग तो अभ्यास होत आहे, कन्फ्युजन का होत आहे, तर आम्ही स्वतःवर कॉन्फिडंट नाही आहोत. आम्ही सर्वात आधी कॉन्फिडंट व्हायचं, ठीक आहे, कॉन्फिडंट नाही त्यामुळे आम्ही कन्फ्युजन मध्ये आहोत की आम्हाला काय करायचं आहे, आम्हाला कोणत्या पुस्तका वाचायचं. असं नाही, स्पर्धा परीक्षेमध्ये प्रत्येक युपीएससी असेल, एमपीएससी असेल, एसएससी असेल, रेल्वे असेल किंवा कोणतीही परीक्षा स्पर्धा परीक्षेची विषय सारखेच असतात. पॉलिटी, हिस्ट्री, जिओ, इकॉनॉमिक्स, सायन्स, करंट अफेअर्स हे सर्व सारखे असतात. पण प्रश्नांची लेवल हे प्रत्येक परीक्षेची वेगळी असते. म्हणजे प्रत्येक परीक्षेची डिमांड हे काय असतं, वेगळी असते. मग ते वेगळी असते तर त्या पद्धतीने आपल्याला अभ्यास करावा लागतं. त्यासाठीच तर तुम्हाला आयोग काय करते, सिलेबस देते, अभ्यासक्रम देते. मग अभ्यासासोबत आपल्याला काय करावं लागेल, सर्वात आधी पीवायक्यू हे बघावं लागतील. म्हणजे पीवायक्यू बघितल्यानंतर आपल्याला सगळ्या गोष्टी कळतील. विदाऊट पीवायक्यू आणि विदाऊट अभ्यासक्रम हे की आहेत, हे की आहेत, एमपीएससीचे की आहेत, हे की आपल्याला या गोष्टी बघाव्या लागतील, या गोष्टी समजाव्या लागतील, तर आपल्याला त्या गोष्टी येतील. हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. तर सर्वात आधी काय, अभ्यास होत आहे. मग अभ्यास होत आहे तर अभ्यास आम्ही कोणता अभ्यास करतोय याचा पण आम्हाला विचार करायला पाहिजे, बरोबर आहे. आम्ही अभ्यास तर करतोय पण तो कोणता अभ्यास करतोय, ठीक आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे, आम्ही अभ्यास तर करतोय पण तो कोणता अभ्यास आम्ही करतोय त्याचा आम्ही सर्वात आधी विचार करायला पाहिजे. अभ्यास होत आहे, अभ्यास कोणता होत आहे, मी आताच तुम्हाला सांगितलं, एमपीएससीचा अभ्यास करत असताना एकच मिनिट, एमपीएससीचा अभ्यास करत असताना बघा, एमपीएससीचा अभ्यास करत असताना दोन गोष्टी सर्वात आधी बघायच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे अभ्यासक्रम प्लस पीवायक्यू. हे काय म्हटलं मी तुम्हाला, हे एमपीएससी पास करण्याचे सर्वात मोठे की आहेत, हे सर्वात मोठं शस्त्र समजायचं. लक्षात, अभ्यासक्रम आणि पीवायक्यू. अभ्यासक्रम समजलं मग पीवायक्यू अनालाइज करायचं. पीवायक्यू मध्ये काय विचारलंय, कोणत्या टॉपिकवर प्रश्न विचारलाय, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघता आल्या पाहिजे. जर बघताच आलं नाही किंवा समजलेच नाही तर मग तुम्ही काय करू शकत नाही. म्हणून तुम्हाला काय करायचं, अभ्यासक्रम बघायचा आहे आणि पीवायक्यू बघायचे. ह्या दोन गोष्टी कंपाईल करून बघायच्या. आणि जर तुम्हाला समजायचंच आहे तर तुम्ही काय करू शकता, एमपीएससी अकॅडमीला जॉईन होऊ शकता. मग ते तर आम्ही समजवणारच आहोत तुम्हाला. लक्षात आलं. बघा, अभ्यास होत आहे पण कन्फ्युजन होत आहे सर, ठीक आहे, अभ्यास होत आहे. मग अभ्यास करत असताना कोणत्या गोष्टी फोकस करायच्या, अभ्यास करत असताना कोणत्या गोष्टी फोकस करायच्या. सर्वात आधी आम्ही किती तास अभ्यास करतो, सर्वात आधी आम्ही किती तास अभ्यास करतो, हा खूप मोठा प्रश्न आहे. अभ्यास करत असताना तासावर आता डिपेंड करायचं, कारण तासापेक्षा तुमचा अभ्यासही असला पाहिजे असं नाही, पण तुम्ही तास ठेवा की नाही मी दिवसाला 4 तास अभ्यास करेल, 6 तास अभ्यास करेल, 8 तास अभ्यास करेल, असं टार्गेट ठेवा की मला दिवसाला करता आलं पाहिजे. मग हे दिवसाला करता आलं, ही कन्सिस्टंटली, म्हणजे असं नाही की मी आज 4 तास करतो उद्या करणारच नाही, असं नाही. 4 तास करा, 6 तास करा, 8 तास करा, हळूहळू हळूहळू तुम्ही आपल्या अभ्यासाची कॅपॅसिटी हे वाढवू शकता. असं नाही की मी आज तुम्हाला सांगतो आज तुम्ही 30 मिनिटं केले, उद्या 1 तास करा, असं नाही, असं चालणार नाही. एमपीएससी ला समजायला थोडस आपल्याला त्याचा अनालाइज करावं लागेल. लक्षात, तर तुम्ही काय करू शकता, 4 तास, 6 तास, 8 तास हा तुम्ही काय करू शकता रे, अभ्यास करू शकता. एमपीएससी करत असताना साधारणतः रोज 8 तास अभ्यास करणं हे तुम्ही म्हणजे ज्यांना सुटेबल होते ते करू शकतात. म्हणजे 8 तास केलंच पाहिजे मला असं वाटतं, कारण आम्ही सुद्धा त्या म्हणजे फेज मधून निघालेले आहोत. ठीक आहे, आम्ही अनेक मेन्स दिलेले, अनेक गोष्टी केलेले, तर त्यामध्ये आम्हालाही त्याचा अनुभव आहे. म्हणून आम्ही तुम्हाला सांगतोय की कोणाला 4 तास, 6 तास किंवा 8 तास, साधारणतः 8 तास तुमचा अभ्यास असलाच पाहिजे. त्यानंतर काय करायचं बघा, तुमचे विषय, पहिले विषय तुमचे निवडून घ्यायचे. ठीक आहे, विषय निवडून घ्यायचे. आता विषय कोणते कोणते आहेत,
पॉलिटी, हिस्ट्री. थांबा मी तुम्हाला दुसऱ्या स्लाइडलाच दाखवतो, इथं तुम्हाला कन्फ्युजन होईल. हा बघा बघा, पॉलिटी, ठीक आहे, त्याच्यानंतर हिस्ट्री, ठीक आहे, त्याच्यानंतर जिओग्राफी, ओके, त्याच्यानंतर तुमचे सायन्स, ओके, त्याच्यानंतर करंट अफेअर, ठीक आहे, करंट अफेअर, ओके, त्याच्यानंतर तुमचं अजून काय राहिलं, मॅथ, रिजनिंग, ओके, पॉलिटी, हिस्ट्री, जिओ, इकॉनॉमिक्स, ठीक आहे, एवढे विषय आहेत. आलं लक्षात, समजलं, हे एवढे विषय तुम्हाला विचारले जातात परीक्षेला. मग पॉलिटी, आता पॉलिटी बघा, आधीचं पॉलिटी हा 10 मार्काला विचारलं जात होतं, पण आता नाही, आता सगळं चेंज झालंय. 2023 पासून प्रश्न विचारण्याची पद्धत आणि त्याचबरोबर प्रश्न यांची संख्या, प्रश्न विचारण्याची पद्धत आणि प्रश्न संख्या हे टोटली काय केलंय त्यांनी, चेंज केलंय. लक्षात आलं, हे टोटली त्यांनी काय केलंय, चेंज केलंय. आता बघा पॉलिटी, आता पॉलिटी किती मार्काला विचारलं जातं, 15 मार्काला विचारलं जातं. 15 प्रश्न आणि 15 मार्क्स, ठीक आहे, 15 प्रश्न आणि 15 मार्काला विचारलं जातं. लक्षात आलं. इतिहास सुद्धा आपल्याला 10 प्रश्न आणि 10 मार्क्स, ओके. त्याच्यानंतर जिओग्राफी म्हणजे भूगोल किती मार्काला विचारलं जातं, 10 प्रश्न आणि 10 मार्क्स, लक्षात. आणि त्याच्यानंतर सायन्स किती प्रश्न, सायन्सला 15 प्रश्न आणि 15 मार्क्स, ओके, हे तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर करंट अफेअर्स मध्ये चालू घडामोडी, हे सुद्धा 15 प्रश्न आणि 15 मार्क्स, ओके. त्याच्यानंतर मॅथ आणि रिजनिंग, ओके, हे सुद्धा 20 प्रश्न आणि 20 मार्क्स, ठीक आहे, 20 मार्क्स, ओके. आणि त्याच्यानंतर इकॉनॉमिक्स 15 प्रश्न आणि 15 मार्क्स, ओके. म्हणजे टोटल किती, 100 प्रश्न आणि 100 मार्क, लक्षात. म्हणजे संपूर्ण गोष्टी तुम्हाला लक्षात आल्या पाहिजे. पॉलिटी 15, हिस्ट्री 10, जिओग्राफी 10, सायन्स 15, करंट अफेअर्स 15, मॅथ रिजनिंग 20 आणि इकॉनॉमिक्स 15. हे संपूर्ण तुम्हाला लक्षात राहिलं पाहिजे की किती किती मार्काला विचारलं जातं आणि किती किती वेटेज आहे कोणत्या तुमच्या म्हणजे विषयाला, हे तुम्ही लक्षात आलं, हे समजलं. आता बघा, हे आता अभ्यास कसा करायचा बघा. पहिली गोष्ट, आपण तर हे सगळे विषय तर बघतोय, पण अभ्यास कसा करायचा, तर तुम्ही काय करू शकता, जो विषय तुमचा आवडता विषय आहे, विषय आवडता, ठीक आहे, म्हणजे जे नवीन विद्यार्थी असतील, जुने विद्यार्थी असतील, त्यांनी लक्ष द्या. जो विषय तुमचा आवडता विषय, काही विद्यार्थ्यांना पॉलिटी आवडतो, तर पॉलिटी पासून सुरुवात करा, लक्षात. ज्यांना पॉलिटी आवडते, पॉलिटी पासून सुरुवात करा. कोणाला इतिहास बऱ्याच लोकांना आवडत नाही, कारण त्यातले इसवी लक्षात राहावे लागतात आणि तो बोरचा विषय आहे. असं काही नाही आहे. मैत्रीभाव वाढवला एखाद्या विषयाशी तर तुम्ही काय करू शकता, तो विषय तुम्ही हाताळू शकता. लक्षात आलं. आम्ही काय करतो मित्रांनो माहितीये का तुम्हाला, आम्ही ना पुस्तकावर कमी प्रेम करतो आणि माणसावर जास्त करतो. आता ट्रेंडच आहे, त्यामुळे पुस्तकावर जास्त प्रेम करणं शिका, माणसावर कमी. लक्षात आलं का. माणसावर प्रेम करा, मी असं नाही म्हणत माणसावर प्रेम करू नका, पण माणसं धोका देतात, पुस्तक धोका देत नाही, हे आहे याचं रिअलिटी. तर बघा, पॉलिटीची सुरुवात आपण करू शकता किंवा जिओग्राफीची सुरुवात करू शकता, भूगोलाची सुरुवात करू शकता. जे बीए करणारे विद्यार्थी असतात ना, बीए वगैरे नाही का, आणि आर्ट ह्युमॅनिटीचे, आर्टचे फॅकल्टीचे, तर ते या विषयापासून सुरुवात करतात. आणि जे सायन्सचे आहेत, बीएससी वगैरे, बीएससी एमएससी, ओके, तर ते तुम्ही सायन्स पासून सुरुवात करू शकता. पण हा, इथं बघा, तुम्हाला सांगतो, इथं प्रत्येक विषयाला तुम्हाला समान लेखायचं आहे, प्रत्येक विषयाला समान लेखायचं आहे. असं चालणार नाही की मी फक्त पॉलिटिक्स करतो किंवा मी सायन्सच करतो किंवा मी भूगोलच करतो, नाही. इथं सर्वांशी मैत्री करायची आहे, पॉलिटिक्सची पण, इतिहासाची पण, भूगोलाची पण, विज्ञानाची पण,
चालू घडामोडीची पण, गणित आणि बुद्धिमत्ताची आणि अर्थशास्त्राची, सर्वांशी तुम्हाला काय करायची आहे, मैत्री करायची आहे. हे तुम्हाला लक्षात आलं, कळालं? हा. तर आता बघा तुम्हाला काय करायचंय, तुम्ही सायन्स फॅकल्टीचे असाल तर सायन्स पासून तुम्ही सुरुवात करू शकता, तुम्ही ह्युमॅनिटीचे असाल, ठीक आहे, कला शाखेचे, तर तुम्ही या विषयापासून सुरू करू शकता, हे लक्षात घ्या. पण सुरू करत असताना बघा, सुरू करत असताना लक्षात घ्यायचं, बघा जो विषय आवडतो त्या विषयाचा तुम्ही सुरुवात करा. म्हणजे मी तुम्हाला आधीच सांगितलंय की तुम्ही जर फ्रेशर असाल म्हणजे आता तुम्ही सुरुवात करत आहात, तर त्या वेळेवर तुम्ही सुरुवात करत असताना स्टेट बोर्ड हे अधिक वाचन केलं पाहिजे. स्टेट बोर्ड कोणते कोणते रे, तर बघा 8वी 9वी 10वी, ठीक आहे, 11वी आणि 12वी, हा ना, 8वी ते 12वी पर्यंतचे तुम्ही काय वाचले पाहिजे, स्टेट बोर्ड वाचले पाहिजे. लक्षात, प्रत्येक विषयाचे वाचा ना, 8वी 9वी 10वी 11वी 12वीचे स्टेट बोर्ड वाचा, इथून तुमचा बेसिक क्लिअर होऊन जाईल, ठीक आहे. आणि ज्यांचा खरंच अभ्यास चांगला आहे तर त्यांनी काय करू शकता, डायरेक्ट रेफरन्स पुस्तक वाचा. पुस्तकाची पण बुक लिस्ट सांगतो तुम्हाला, डायरेक्ट रेफरन्स वाचू शकता. तर लक्षात आलं, रेफरन्स मधून पण तुमचा कव्हर होईल, हा ना, सोबत, ठीक आहे, लक्षात आलं का? हा. आता बघा तुम्हाला काय करायचं आहे, आता अभ्यास करत असताना सर्वात आधी 2 पुस्तकं, म्हणजे मार्केटमध्ये एक पुस्तक आहे तर प्रश्नसंच, ठीक आहे. काही ठिकाणी 21,000 22,000 प्रश्नसंच आहेत, ते तुम्ही मार्केटमधून घेऊन घ्यायचं आणि ते प्रश्नसंच तुम्ही काय करू शकता, म्हणजे ते टॉपिक वाईज आहे, जसं घटना निर्मिती पॉलिटीचं, लक्षात, घटना निर्मिती टॉपिक आहे, ठीक आहे. जसं सायन्सचं असेल तर सायन्सचा कोणता टॉपिक आहे, हा ना, न्यूट्रिएंट्स आहे, पोषण, लक्षात. म्हणजे टॉपिक वाईज त्या प्रश्नसंचामध्ये आहे, म्हणजे तुमचा अभ्यास अजून सोपं झालाय. म्हणजे तुम्ही तिकडे अभ्यास करतात, मग त्याचे पीवायक्यू बघून घ्यायचे, ठीक आहे. हे पीवायक्यू प्रश्नसंचामध्ये पीवायक्यू असते, लक्षात घ्यायचं. तर काय करायचं, आधी टॉपिक वाचून घ्यायचं, मग पीवायक्यू करायचे, लक्षात आलं, म्हणजे तुमचा अजून अभ्यास सोपं होऊन जाईल, लक्षात आलं का? हा, एवढं तुम्हाला करायचं आहे. तर ह्या गोष्टी तुम्हाला इम्प्लिमेंट करायचं आहे. आता प्रश्नसंच घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, की त्या प्रश्नसंचामध्ये असलेले जे प्रश्न आहेत ते बघायचे, की प्रश्न कोणत्या टॉपिकवर विचारले, किती प्रश्न कोणत्या टॉपिकवर वेटेज आहेत, हे तुम्हाला तिथे बघून घ्यायचे आहे, लक्षात. त्यानंतर प्रत्येक विषयाची बुक लिस्ट हे खूप महत्वाची आहे. आता मी तुम्हाला इथं बुक लिस्टच सांगून देतो, ठीक आहे. इथं म्हणजे प्रश्न, इथं सब्जेक्ट लिहिलेच आहेत, तर बघा, बघा पॉलिटीला तुम्ही रेफरन्स पुस्तक सांगतोय तुम्हाला, बुक लिस्ट मध्ये पॉलिटीचे तुम्ही एम लक्ष्मीकांत सरांची पुस्तक आहे, ठीक आहे, किंवा कोडंबे सरांची पुस्तक आहे, रंजन कोडंबे सरांची, ठीक आहे. माझी पण पुस्तक लवकरच येत आहे, ठीक आहे. तर ही झाली तुमची पॉलिटीची. त्याच्यानंतर इतिहासासाठी तुम्ही वापरण करू शकता, ते आहे गाठाड, ठीक आहे, किंवा समाधान महाजन सरांची, ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर भूगोलासाठी तुम्ही काय करू शकता, सौदी सरांची, किंवा तुम्ही दीपस्तंभ पब्लिकेशनची आहे, दीपस्तंभ पब्लिकेशनची आहे पुस्तक, ती वापर करू शकता. तर सायन्ससाठी 2 पुस्तक आहेत, एक कोलते सरांची आहे, अनिल कोलते सरांची, आणि एक पुस्तक आहे ते म्हणजे सचिन भस्के सरांची, सायन्ससाठी, ठीक आहे. करंट अफेअर्सला 2-3 रेफर करू शकता, ते म्हणजे सिम्प्लिफाईड असेल, किंवा तुम्ही देवा जाधवर सरांची पुस्तक आहे, युनिक पब्लिकेशनची, ठीक आहे, देवा जाधवर, ठीक आहे. त्याच्यानंतर मॅथ रिजनिंग साठी संदीप अरगडे सर, किंवा तुम्ही सचिन ढवडे सरांची. हे दोन्ही नाही घ्यायचे, हे ऑर मध्ये सांगितलंय तुम्हाला, ठीक आहे. यापैकी कोणती पण एक घेऊ शकता, ठीक आहे. कोणती, सचिन ढवडे सरांची, ओके. आणि इकॉनॉमिक्स साठी तुम्ही काय करू शकता, आता कोळंबे सरांची,
किंवा देसले सरांची पुस्तक. ठीक आहे, या पुस्तकात तुम्हाला घ्यावे लागतील, वाचावे लागतील. आता सर हे संपूर्ण पुस्तक एका सोबतच घ्यायचं का? नाही. आता तुम्हाला काय करायचं आहे, सर्वात आधी जो विषय आवडते त्या विषयाची पुस्तक घेऊन घ्या, तिथून सुरुवात करायचं. म्हणजे तुमच्या बेसिक गोष्टी समजू येतील ना. सर्वच घेऊन बसाल तुम्हाला समजणार नाही. लक्षात आलं का? सर्वच गोष्टी समजत नाही, हे गोष्ट लक्षात घ्या. हे तुमची बुक लिस्ट आहे, हे विषय आहेत, हे प्रश्न किती विचारले जातात आणि या प्रश्नाला किती मार्क्स आहेत, हे संपूर्ण आपण इथं ड्रॉइंग केलेली आहे. आलं लक्षात? आता पुढे जाऊ आपण. हा, अभ्यास होत आहे पण कन्फ्युजन होत आहे. तर कन्फ्युजन का होत आहे याचं मोठं कारण आपल्याला सांगता येतं. तो कारण म्हणजे काय, की आपला अभ्यास कुठेतरी कमी आहे, आपण रिव्हिजन कमी केलेली आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे आपला कन्फ्युजन होत आहे. ओके, पुस्तक वाचावे की नोट्स वाचावे, सर्वात मोठा प्रश्न आहे हा. म्हणजे पुस्तक वाचायचं की नोट्स वाचायचं, हा खूप मोठा प्रश्न आपल्याला विचारला जातात. तर बघूया आपण. बघा, पुस्तक वाचायचं की नोट्स वाचायचं. बघा, पुस्तक म्हणजे रेफरन्स पुस्तक. बघा, सर्वात आधी तुम्ही सुरुवात करत असाल तर सर्वात आधी तुम्ही पुस्तक वाचन केले पाहिजे. सर्वात आधी तुम्ही काय केलं पाहिजे, पुस्तक हा वाचन केले पाहिजे. तुम्ही पुस्तकच वाचन करणार नाही आणि डायरेक्ट नोट्सवर येणार, तर नोट्स तर हे शॉर्ट्स असतात. मग शॉर्ट्स इन्फॉर्मेशन घ्यायची आहे का तुम्हाला? आयोग तो कोणताही प्रश्न विचारू शकतो. मग शॉर्ट नोट्स मध्ये काय असतं, की आपल्याला ज्या गोष्टी म्हणजे एखादा वाक्य आहे, कीवर्ड आहे, एखादा कीवर्ड आहे, मग तो कीवर्डला पकडून आपण लगेच लिंक लावू शकतो. पण संपूर्ण माहिती आपली वाचन असेल तेव्हाच आपल्याला कीवर्ड लक्षात येईल. आपण डायरेक्ट नोट्स कडे गेलो तर आपल्याला कीवर्ड लक्षात येणार आहे का? फक्त आपल्याला नोट्सची माहिती लक्षात येईल. आपल्याला फक्त नोट्सची माहिती लक्षात येईल. म्हणून काय करायचं, आपल्याला आधी पुस्तक वाचायचं आहे, रेफरन्स पुस्तक वाचायचं आहे. आणि रेफरन्स पुस्तक वाचून झाल्यानंतर परीक्षेला किमान तुमचे 2-3 महिने बाकी असतील, 2-3 महिने बाकी असतील, किंवा तुमचा अभ्यास झाला असेल तर तुम्ही ते नोट्स रीडिंग करू शकता. नोट्स रीडिंग करू शकता. म्हणजे मी तुम्हाला सरळ सरळ सांगतो. ठीक आहे, सर्वात आधी बघा, पुस्तक वाचणे. ठीक आहे, त्याच्यानंतर ठीक आहे, त्याच्यानंतर नोट्स वाचणे. ठीक आहे, या दोन गोष्टी करायच्या. आणि हे दोन्ही झाल्यावर, आणि हे दोन्ही सोबत असताना म्हणजे पुस्तक वाचन झाल्यावर नोट्स वाचन करायचं. आलं लक्षात? आणि नोट्स वाचन केल्यानंतर तुमचा संपूर्ण अभ्यास झालाय, त्याच्यानंतर आपण काय करायचं, MCQ सॉल्व्ह करायचे. लक्षात आलं? सर्वात आधी पुस्तक वाचायचं, मग नोट्स वाचायचे आणि मग MCQ सॉल्व्ह करायचे. मग सर PYQ कधी? हा, तो अभी वो बता रहा हूं मैं आपको, लक्षात घ्या. आता तेच सांगतोय तुम्हाला की पुस्तक वाचन करत असताना ज्या दिवशी आपण एखादा टॉपिक वाचला, जसं मगाशी म्हटलं घटना निर्मिती या टॉपिक आपण वाचन केला. हा टॉपिक वाचन करण्याच्या आधी या टॉपिक वरचे PYQ बघून घ्यायचे. PYQ बघणे. लक्षात घ्या रे मित्रांनो, खूप इम्पॉर्टंट सांगतोय, लक्षात घ्या. पुस्तक वाचन करत असताना जसं उदाहरणार्थ घटना निर्मिती टॉपिक वाचन करतो, हे टॉपिक वाचन करत असताना जे मी तुम्हाला सांगितलं आहे प्रश्नसंच, त्या प्रश्नसंचाच्या माध्यमातून आपल्याला PYQ बघायचे टॉपिक नुसार. म्हणजे घटना निर्मितीचा आपल्याला PYQ बघायचा आहे. हे PYQ बघितल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हा टॉपिक वाचायचा आहे. हा टॉपिक काय करायचा आहे, वाचणे. लक्षात आलं? हा टॉपिक वाचन झाला. मग हे टॉपिक वाचन झाल्यानंतर याच टॉपिक वरचे PYQ सोडवायचे आहेत. म्हणजे सॉल्व्ह करायचे आहेत. लक्षात आलं? म्हणजे PYQ वाचन करणे. ठीक आहे, म्हणजे पुस्तक वाचन करण्याआधी आपल्याला PYQ बघायचं आहे, आणि PYQ झाल्यानंतर आपल्याला तेच PYQ म्हणजे आता तुम्हाला काय सांगितलंय, सर्वात आधी पुस्तक वाचन करायचं. ठीक आहे, पुस्तक बघायचं. पुस्तक वाचन करत असताना हा टॉपिक बघायचं, घटना निर्मिती. हा टॉपिक म्हणजे हा टॉपिक वाचण्याआधी PYQ बघून घ्यायचे. काय करायचे, PYQ बघून घ्यायचे. बघा, कन्फ्युज होऊ नका, मी पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला.
पुस्तक वाचन करताना आपण पुस्तक जेव्हा वाचन करतो पॉलिटी विषयाची, तर त्यातल्या आपला घटना निर्मिती टॉपिक आपण बघत आहोत हा ना, वाचन करणार आहोत. त्याच्या आधी पीवायक्यू बघून घ्यायचे घटना निर्मितीवरचे, त्याच्यानंतर मग घटना निर्मिती टॉपिक वाचन करायचं आणि टॉपिक वाचल्यानंतर आपल्याला पुन्हा पीवायक्यू सोडवायचे आहेत. सिंपल साधं, काहीच करायचं नाही. समजलं सर्वांना? हा, तर अशा पद्धतीने आपल्याला चालायचं आहे. ओके, तर सर्वात आधी आपल्याला पुस्तक वाचायचं आहे, नोट्स नाही. ओके, मार्केटमध्ये नोट्स बरेच आलेले आहेत. ठीक आहे, मार्केटमध्ये नोट्स बरेच आहेत. नोट्स कधी वाचलं जातं? जेव्हा आमचा संपूर्ण अभ्यास झालेला असतो. बघा, नोट्स कधी वाचलं जातं? नोट्स तेव्हाच वाचलं जातं ज्यांचा संपूर्ण अभ्यास झाला असेल. आणि तुमचा अभ्यासच नाही, मग तुमचा नोट्स वाचण्याचा काय उपयोग? सर्वात आधी काय वाचा? पुस्तकं वाचा, आणि ते सुद्धा सातत्याने. तुम्हाला सातत्य लागतं. जर तुम्हाला एमपीएससी क्लिअर करायची असेल तर तुम्हाला सातत्य लागतं. आपल्या परिस्थितीवर मात करा ना. तुम्ही आपल्या परिस्थितीला मात करून समोर जा. आम्ही खूप मोठ्या घरचे नाही आहोत, आम्ही शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, मजुरांचे मुलं. मग आम्हाला काहीतरी नवीन करायचं असेल, आम्हाला अधिकारी बनायचं असेल, तर आम्हाला सर्वात आधी अभ्यास करावा लागेल. मग त्याच्यासाठी आम्हाला संपूर्ण माहिती आणि नियोजनबद्ध मार्गदर्शक लागतात. हे तुम्ही लक्षात घ्या. हे मोठाले अधिकारी विदाऊट मार्गदर्शन बनलेत का? नाही, त्यांना सुद्धा मार्गदर्शनासाठी बरेच लोक होते. हे तुम्ही लक्षात घ्या. आणि माझेही विद्यार्थी अधिकारी झाले, कोणी पीएसआय झाला, कोणी टॅक्स असिस्टंट झाला, क्लर्क झाला, असे अनेक अधिकारी माझ्या हातून घडलेले आहेत. तर तुम्हालाही घडायचं आहे, तर तुम्हाला घडत असताना या संपूर्ण गोष्टीची प्लॅनिंग लागेल. ते प्लॅनिंगसाठीच तुम्हाला अकॅडमी जॉईन करावी लागते. हे सगळं ऑनलाईन आहे, तुम्हाला कुठेच जायचं नाहीये, तुम्हाला घरूनच अभ्यास करायचा आहे, सगळं ऑनलाईन पद्धतीने. आलं लक्षात? चला पुढे आपल्याला सांगितलंय तुम्ही की नोट्स आधी वाचायचं का? तर नाही, नोट्स आधी वाचायचं नाही, पुस्तक वाचावे मग नोट्स वाचावे. ओके, महत्वाचे टॉपिक कोणते करावे? यासाठी आपल्याला महत्वाचे टॉपिक करत असताना काही आपण काय करतो मित्रांनो, पहिल्या पानापासून तर शेवटच्या पानापर्यंत पुस्तक वाचन करतो, पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत. पण आपल्याला हेच माहित राहत नाही की आयोग काय विचारतं, येत्या काळात आलेले प्रश्न आयोगाने कोणत्या टॉपिकवर विचारलेले आहेत, हे आपल्याला माहितच नाही ना. मग माहित नसल्यामुळे आपण काय करतो, संपूर्ण पुस्तक वाचतो, आपल्याला सगळंच इम्पॉर्टंट म्हणजे वाटत असतं. तर तुम्ही लक्षात घ्या की तुम्हाला जर महत्वाचे टॉपिक कोणते करायचे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं आहे, त्यासाठी तुम्ही काय करावं लागेल? सर्वात आधी पीवायक्यू बघावं लागेल. सर्वात आधी काय करावं लागेल? पीवायक्यू बघावं लागेल. पीवायक्यू माहित असतील तेव्हाच आपण त्या टॉपिक कडे जाऊ शकतो. अभ्यासक्रमामध्ये भरपूर टॉपिक्स आहेत, पण पीवायक्यू तुम्हाला इंडिकेट करतं की नाही याच्यावर जा, या टॉपिकवर प्रश्न विचारलाय, हे तुम्ही लक्षात घेऊ शकता. आलं लक्षात? हे तुम्ही लक्षात घ्या. ओके ओके, हा बघा आता, पुस्तक वाचन करावे की नोट्स वाचन करावे हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. ओके, तर महत्वाचे टॉपिक कोणते करावे हे पण आपण तुम्हाला सांगितले. ओके, बघा, स्वतःला बंदिस्त कसं करावं व सकारात्मक सकारात्मक कसं राहावं. स्वतःला बंदिस्त करायचं आहे. यस, तुम्हाला काही गोष्टी त्यागाव्या लागतील. आता काही गोष्टी त्यागाव्या लागतील म्हणजे काय मित्रांनो, जेव्हा आपण अभ्यास करतो त्यावेळेवर आपल्या माइंडमध्ये बरेच विचार येत असतात. बघा, तुमच्या हृदयाचे तार हे जर जोडलेले असतील तर कृपया ते हृदयाचे तार हे कट करून घ्या. मग सर आम्ही तर त्याचं उदाहरण देतो 12th फेलचं. तो काळ कोणता होता ना, आजचा काळ कोणता आहे याचं पण आपल्याला अनालाइज करावं लागेल. लक्षात आलं का? तर त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे की दुसऱ्या ज्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला डिस्ट्रॅक्ट करतायत, ज्या आपल्याला डायरेक्शन चेंज करतायत, त्या गोष्टीला आपल्याला कुठेतरी दूर करावे लागतील, हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. मग तुम्हाला मोबाईलचा वापर हा संपूर्णपणे कमी करायचा. मी म्हणत नाही बंद करा, पण संपूर्णपणे कमी करायचं. मोबाईलचा वापर जर तुम्ही कमी केले तर तुमच्या अभ्यासाची पद्धत वाढेल, अभ्यासाच्या नियोजनाची पद्धत वाढेल, तुम्हाला अभ्यास करण्याची क्षमता वाढेल आणि तुमचा जो कॉन्शियस माइंड आहे तो तेवढा डेव्हलप होईल, हे तुम्ही लक्षात घेऊ शकता. म्हणजे मी काय म्हटलं तुम्हाला की तुम्हाला मोबाईल पासून दूर राहायचं आहे, मोबाईलचा कमी वापर करायचा आहे. जेवढं कमी वापर करता येईल तेवढं कमी वापर करा. पहिली गोष्ट, हृदयाचे तारे जुळले असतील ते तोडून टाकायचे.
तिसरी गोष्ट, कोणताही रिलेशनशिप असेल, ठीक आहे, तुमचा रिलेशनशिप चांगला असेल, अंडरस्टँडिंग असेल तर तुम्ही ते समोर ठेवू शकता, ठीक आहे. पण जर तुमच्यामध्ये भांडणं कंटिन्यू होत असतील, किंवा तो रिलेशनशिप कोणताही असू द्या, मग तो मुला मुलीचा असू द्या, आई वडिलांचा असू द्या, किंवा पॅरेंट्सचा असू द्या, किंवा तुमच्या नातेवाईकांचा असू द्या, कोणत्याही रिलेशनशिप मध्ये अंडरस्टँडिंग नसेल तर तो रिलेशनशिप थोडंसं ब्रेक करण्याचा प्रयत्न करा. कारण की त्याच्यामुळे तुमचा काय होऊ शकतो, परिणाम होऊ शकतो अभ्यासावर. आलं लक्षात? त्याचा तुम्हाला काय होईल, जास्तीत जास्त परिणाम होईल. म्हणून तुम्हाला काय करायचं आहे, हा ना, स्वतःला बंदिस्त करायचं आहे. बंदिस्त करायचं आहे म्हणजे काय, की तुम्ही जर अभ्यास घरी करत असाल तर घरी अभ्यास करा. तुमचा योग्य म्हणजे साईडला रूम असेल किंवा तुमचा सेपरेट रूम असेल तर त्या सेपरेट रूम मध्ये करू शकता. किंवा तुम्हाला तुमचे आईवडील तुम्हाला सपोर्ट करत असतील, म्हणजे एकच रूम असेल किंवा दोनच रूम असतील तर त्या रूम मध्ये सुद्धा तुम्ही योग्य पद्धतीने अभ्यास करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला घरी अभ्यास होत नाही तर तुम्ही अभ्यासिका लावा, लायब्ररी लावा, तिथे जाऊन तुम्ही अभ्यास करू शकता, जेणेकरून तुम्हाला तिथं कोणी डिस्टर्बन्स होणार नाही. आणि लायब्ररीत अभ्यास साधारणतः विद्यार्थ्यांनी केला पाहिजे. याचं योग्य कारण म्हणजे काय असतं, की सगळे आपल्याला अभ्यास करताना दिसतात, तर त्यावेळेस आपली पण इच्छा होते की सगळे अभ्यास करतायत तर आपण पण करावं, म्हणजे एक तो पॉझिटिव्हिटी मिळते, एक सकारात्मकता मिळते. ठीक आहे, हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. सकारात्मक ठेवण्यासाठी बऱ्याच गोष्टी आहेत. बाहेरच्या सकारात्मकता ठेवण्याऐवजी तुम्ही आतून किती सकारात्मकता आहात हे खूप महत्वाचं असतं. आता तुम्ही बघितले ना, छत्रपती शिवाजी महाराज असतील, यांनी खूप मोठा एक पराक्रम केलेला आहे. तुम्ही लक्षात घ्या, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचा. लक्षात, 18 पगड जातीला सोबत घेऊन त्यांनी खूप मोठा काय केलेला आहे, हा ना, म्हणजे रयतेचे राजे आपण त्यांना म्हणतो, हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर एक किल्ला जिंकण्यासाठी, त्यांनी तर अनेक किल्ले जिंकलेले आहेत, पण एक किल्ला जिंकण्यासाठी पूर्ण प्री प्लॅनिंग करत होते. त्यांना तो किल्ला जिंकायचाच आहे यासाठी किती बळ लावायचे, पूर्ण फोर्सफुली आपली एनर्जी लावायची. तशीच एनर्जी आपल्याला आपल्या अभ्यासिकेमध्ये लावायचं आहे, आपल्या अभ्यासामध्ये लावायचं आहे. कारण आपल्याला योग्य पद्धतीने आपल्याला अभ्यास करून आपल्याला पुढे जायचं आहे. लोकांना म्हणू द्या, लोक काय आहेत ते लोक बोलणारच आहेत, आपल्याला हे नाही. बघा, लोकांचं सोडा, आपल्या घरचे पहिली मॅटर करतात. म्हणजे एक विषय तुम्हाला सांगतो की बाहेरचे लोक बोलतीलच की आतापर्यंत अभ्यास करत होता, आतापर्यंत लागला का नाही, हे बाहेरचे लोक बोलतात. पण मी तुम्हाला खरं सांगतो विद्यार्थी मित्रांनो, की बाहेरचे लोकांपेक्षा घरचे लोक तुम्हाला जास्त टॉर्चर करतील. याचं कारण असं आहे की वय वर्ष 24, 25, 26 ओलांडली तर बाहेरचे लोक सोडा, घरचेच लोक तुम्हाला म्हणतात की आतापर्यंत तू का नोकरीवर लागला नाही. हे गोष्ट तुम्ही लक्षात ठेवू शकता मित्रांनो. म्हणजे यासाठी काय असतं की तुम्हाला योग्य पद्धतीचं मार्गदर्शन जर वेळेवर मिळाला नाही आणि मार्गदर्शक मिळाला नाही तर आम्ही भरकटून जातो. आणि भरकटल्यामुळे आमचं काय होतं, कुठेतरी आमचा वेळही जातो, पैसाही जातो, आणि आम्हाला ज्या मंजिलपर्यंत पोहोचायचं आहे, आम्हाला ज्या स्वप्नांपर्यंत पोहोचायचं आहे, तो स्वप्न आम्हाला मिळत नाही. हा खूप मोठा कारण आहे, हे तुम्ही लक्षात घेऊ शकता. दुसरी गोष्ट, तुम्ही जर एखाद्या म्हणजे आपले आई वडील आपण जर विचार केला तर आपले आई वडील एखाद्या फंक्शन मध्ये गेले तर फंक्शन मध्ये गेल्यानंतर किंवा कोणत्याही कार्यक्रमामध्ये गेल्यानंतर आई वडिलांना लोक काय विचारतात, तुमच्याकडे किती एकर जागा आहे हे विचारतात का? नाही ना. तुम्ही किती माळ्याची तुमची बिल्डिंग आहे हे विचारतात का? नाही विचारत ना. किंवा तुम्हाला हे विचारतात का की तुमच्याकडे कार आहे, ऑडी आहे, BMW आहे, असं विचारतात का? नाही. त्यांचं एकच उत्तर असतो. तो उत्तर कोणता असतो मित्रांनो, की तुमच्या मुलगा, तुमची मुलगी काय करते. जर वडिलांच्या मुखातून असा शब्द निघाला, माझी मुलगी PSI आहे, माझा मुलगा STA आहे, माझा मुलगा सब रजिस्टर्ड आहे, माझी मुलगी क्लर्क आहे, थाटात सांगितलं तर काय वाटतं, 1 मिनिटासाठी विचार करा. मग आपल्याला त्या नियोजनाने अभ्यास करावा लागेल. मग आई वडिलांच्या मुखातून आपले शब्द जर सांगत असो, त्यावेळेवर आपलं प्रतिष्ठा, मान, सन्मान आपलंच नाही तर आपल्या आई वडिलांचा सुद्धा वाढत असतो. हे तुम्ही लक्षात घेऊ शकता. म्हणून आपल्याला सातत्याने, कन्सिस्टन्सीने आणि कंटिन्युटीने आपल्याला अभ्यास करायचा. लक्षात आलं, समजलं? त्यासाठी आपल्याला सकारात्मकता पाहिजे. मी आता छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोललो. एनर्जीफुल व्यक्ती, एनर्जीफुल पर्सनॅलिटी. लक्षात आलं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार केला तर ते तर अस्पृश्य समाजाचे होते, तरी सुद्धा त्यांनी सगळ्यांना पुरून उरले. मग आपल्याला तर चांगलं लायब्ररी मिळालेली आहे, आमच्यासारखे मार्गदर्शक आहे, लक्षात. त्याच्यानंतर मटेरियल्स आहेत पुस्तकांचे, अजून का पाहिजे? 2 वेळेचं जेवण मिळतोय, लायब्ररी आहे, सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत, तरी आमचा सक्सेस का नाही?
तर त्याचं एकच कारण आहे, आम्ही भरकटलेले आहोत, आम्हाला योग्य मार्गदर्शक मिळालेलं नाही. म्हणून मला विदर्भातले काही विद्यार्थी, पश्चिम महाराष्ट्रातले आणि मराठवाड्याचे विद्यार्थी माझ्याकडे शिकतच आहेत, पण विदर्भातले विद्यार्थी सुद्धा मला घडवायचे आहेत. आणि हा स्वप्न आहे माझा की विदर्भातले विद्यार्थी सुद्धा अधिकारी झाले पाहिजे. हा माझा ध्येय आहे आणि हा ध्येय मी पूर्ण करून ठेवेन. फक्त तुमचा साथ पाहिजे. आलं लक्षात? तर बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार केला आपण, तर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा अस्पृश्य समाजात असून त्यांनी वर्गाच्या बाहेर ते शिकायचे. आता लक्षात घ्या, वर्गाच्या बाहेर शिकणारा व्यक्ती, वर्गाच्या बाहेर असणारा व्यक्ती आज पूर्ण भारत हा त्यांच्या पुस्तकावर चालत आहे. याच्यापेक्षा मोटिवेशन काय पाहिजे? मी मगाशी काय म्हटलं? पुस्तकावर प्रेम करा. बाबासाहेब आंबेडकरांनी पुस्तकावर प्रेम केलं म्हणून जग जिंकता येतं. लक्षात? म्हणून छत्रपती शिवाजी महाराज, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ह्या दोन असे पर्सनॅलिटी आहेत. या दोघांचे विचार अंमलात आणा आणि थाटात अधिकारी व्हा. मी तुमच्या सोबत आहे हे लक्षात घ्या. आणि सकारात्मकता ठेवण्यासाठी हे दोन महापुरुष विषय सोडून द्या. हे दोन महापुरुष तुमच्याकडे असले तर तुम्ही योग्य मार्गदर्शनातून जाऊ शकता. सोपं ते अवघड मार्गदर्शन किंवा सोपं ते अवघड विषय सुद्धा म्हणूया. सोपं ते अवघड काय? बेसिक टू ऍडव्हान्स. सगळ्या गोष्टी काय करायच्या? बेसिक टू ऍडव्हान्स करायच्या. असं नाही की पहिले आम्ही डायरेक्ट रेफरन्स पुस्तक वाचतोय पहिल्या पानापासून शेवटच्या पाना, नाही. आतापर्यंत आयोगाने काय प्रश्न विचारला आहे त्याचा अनालायसिस करून, पीवायक्यू बघून, पीवायक्यूचे अनालायसिस करून टॉपिक तुम्हाला देणार आणि ते टॉपिक तुम्हाला अभ्यास करायचे. हे सगळं बॅच मध्ये तुम्हाला मिळणार आहे. लक्षात आलं? ओके, लक्षात घ्या. तर सोपं ते अवघड तुम्हाला काय मिळेल? मार्गदर्शन मिळेल. आणि सोपं ते अवघड मार्गदर्शनामध्ये काय असेल की तुम्हाला क्लर्क सुद्धा मार्गदर्शन करेल, तुम्हाला पीएसआय पण मार्गदर्शन करेल, तुम्हाला एसटीआय पण मार्गदर्शन करेल, तुम्हाला इथं डेप्टी कलेक्टर पण करेल, डीवायएसपी पण करेल, तहसीलदार पण करेल, बीडीओ पण करेल, ईओ पण करेल, सीओ पण करेल. हे संपूर्ण अधिकाऱ्यांची फौज आमच्याकडे असेल आणि हे तुम्हाला मार्गदर्शन करते. लक्षात? तर आपल्याला सोपा ते अवघड संपूर्ण मार्गदर्शन मिळेल. तुमचे प्रश्न आमचे उत्तर. तर काही प्रश्न म्हणजे विद्यार्थ्यांचे असतात की सर आम्हाला जमेल काय? आता काही पोलीस भरतीचे विद्यार्थी असतात. मी तर सरळ म्हणतो पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांना की तुम्ही एमपीएससी कडे या. जे पोलीस भरती करतात, तुमची इच्छा आहे पोलीस बनायची तर अगदी बना, पण सोबत सोबत एमपीएससीचा अभ्यास करा. म्हणजे पोलिसाच्या वरती 2 स्टार जर लागले, रुबाब कोणाचा? थाकीचा. मग आपण काय क्रांतीत शांती करायची का नाही? मग क्रांतीत शांती करता येते. लक्षात? शांतीत क्रांती करता येते. सॉरी, शांतीत क्रांती करता येते. मग शांतीत क्रांती करायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल? योग्य नियोजन, अभ्यास, पीवायक्यू, अभ्यासक्रम, अनालायसिस आणि योग्य आमच्यासारखे मार्गदर्शक सोबत असायला पाहिजे. ओके, आता बघा, हा पॉलिटी विषय मी तुम्हाला सांगितला. ठीक आहे, पॉलिटी विषय सांगितला, 15 मार्काला विचारलं जातं. ठीक आहे, या विषयामध्ये 15 पैकी 15 गुण येतात जर तुमचा योग्य अभ्यास असेल तर. 15 पैकी 15 गुण येतात. साधारणतः 15 पैकी 13 ते 14च्या दरम्यान तुमचे मार्क्स असलेच पाहिजे, कारण की हा स्कोरिंग सब्जेक्ट आहे. स्कोरिंग सब्जेक्ट आहे हा. लक्षात आलं का? या विषयामध्ये तुमचे 13-14 मार्क्स आले ना, विजय समजायचं. म्हणजे काय, आपल्याला हळदी आधी गुलालच खेळायचं आहे असं समजायचं. लक्षात? पुढे हा झाला पॉलिटीचा. पॉलिटीमध्ये 15 मार्काला प्रश्न विचारले जातात. 15 प्रश्न 15 मार्काला, 13 ते 14 मार्क्स तुमचे आले पाहिजे. पॉलिटी असा विषय आहे की तुम्हाला सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. घटना निर्मिती असेल, त्याच्यानंतर मूलभूत अधिकार असतील, मार्गदर्शन तत्वे असतील, मूलभूत कर्तव्य असतील, राज्यपाल असेल, राष्ट्रपती असेल, त्याच्यानंतर तुमचे संसद असेल, त्याच्यानंतर तुमचं काय अजून महान्यायवादी असेल, महाधिवक्ता असेल, लक्षात, मुख्यमंत्री असेल, त्याच्यानंतर तुमचा विधिमंडळ असेल, लक्षात आलं, उच्च न्यायालय असेल, सर्वोच्च न्यायालय असेल, हे सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. त्याच्यानंतर पंचायत राज असेल, या गोष्टी सुद्धा कराव्या लागतात. हे पॉलिटीचे पूर्ण सब्जेक्ट आहेत. ते सब्जेक्ट तुम्हाला करावे लागतील. ठीक आहे, किती मार्काला विचारलं जातं पॉलिटी? 15 मार्काला. ठीक आहे, 15 मार्काला विचारलं जातं. जे टॉपिक सांगितलं टॉपिकवर तुम्हाला प्रश्न विचारले जातात. ओके, त्याच्यानंतर आपण विचार केला इतिहास. आता इतिहासामध्ये काय आहे? आयोगाचा सार्थ म्हणजे सिलेबस मध्ये लिहून दिलेलं आहे काय की इतिहासामध्ये काय लिहून दिलेलं आहे?
आधुनिक भारताचा इतिहास व विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला आधुनिक भारताचा इतिहास करावा लागेल आणि विशेषतः महाराष्ट्राचा सुद्धा इतिहास करावा लागेल. मग आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास तुमचा रेग्युलेटिंग ऍक्ट वगैरे है ना, घटनात्मक विकास कायदे त्यापासून सुरू, त्याच्यानंतर तुमचे काय असू शकते, सामाजिक सुधारणा चळवळ असेल, सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळ असेल, कायम धर्रा पद्धत, रयतवारी पद्धत म्हणजे जमीनदारी सुधारणा कायदे, हे सुद्धा तुम्ही करू शकतात. त्याच्यानंतर तुम्ही काय करू शकतात, महत्वाचे म्हणजे क्रांतिकारी चळवळ असेल, शेतकरी चळवळ असेल, त्याच्यानंतर तुम्ही उठाव असतील 1857चे उठाव, त्याच्या आधीचे उठाव असतील, लक्षात. त्याच्यानंतर आपण काय करू शकतो, स्वातंत्र्य चळवळ आहे, गांधीजींचा प्रवास असेल, ठीक आहे, 1915 पासून ते 47 पर्यंतच्या संपूर्ण माहिती असतील, लक्षात. प्रत्येक समाज सुधारक असेल ते समाज सुधारक वाचायचा. आता रिसेंटली जो पेपर झालेला होता 4 तुमचा जानेवारी 2026 आणि 11 जानेवारी 2026, म्हणजे 4ला बीचा पेपर आणि 11ला सीचा पेपर. आता त्यामध्ये काय विचारलं होतं बघा, तुम्हाला सांगतो बघा, प्रश्नांची पातळी तुम्हाला सांगतो. आता बरेच विद्यार्थ्यांचा प्रश्न मला म्हणजे मेसेज आला होता की सर जे ग्रुप बीचा पेपर होता, हा अवघड आला होता. बघा काय केलं आयोगाने विधानात्मक प्रश्न जास्त वाढवले. विधानात्मक प्रश्न वाढवले म्हणजे काय केले, कंबाईन एक्झाम कशी असते, कन्सेप्ट प्लस फॅक्ट्स, ह्या 2 गोष्टी असतात. म्हणजे तुम्हाला कन्सेप्ट पण विचारलं जाईल आणि फॅक्ट्स पण ह्या दोन्ही गोष्टी कंपाईल करून अभ्यास करायचा. फक्त फॅक्ट्स नाही, फक्त पाठांतर नाही करायचं, कन्सेप्ट अँड कॉन्सेप्ट आणि कन्सेप्ट अँड फॅक्ट हे दोन्ही गोष्टी तुम्हाला करावं लागतील, तर तुमचा काय प्रश्न सुटू शकतो. तर ग्रुप बीचा पेपर हा अवघड, तर मित्रांनो ग्रुप बीचा पेपर हा अवघड नव्हता, पण काही मात्रात म्हणजे आतापर्यंत आलेले प्रश्न होते जे 2024 पर्यंतचे, तर त्याच्यामध्ये विधानात्मक प्रश्न कमी आणि फॅक्च्युअल प्रश्न जास्त. यामध्ये विधानात्मक प्रश्न आणि कन्सेप्ट विचारलं तर आपल्याला आता कन्सेप्ट वाचावं लागेल, कारण की दिवसेदिवस काय होत आहे, कॉम्पिटिशन वाढत आहे आणि कॉम्पिटिशन वाढत असताना आपल्याला काय करायचं आहे, आयोगाचं मत आहे की तुम्ही आता अभ्यासाला चालना द्या, अभ्यास वाढवा. तर आपल्याला अभ्यास वाढावा लागणार आहे, लक्षात. मग तेच आहे की तुम्हाला कन्सेप्ट आणि फॅक्ट हे दोन्ही कंपाईल करून अभ्यास करावा लागेल. विधानात्मक प्रश्न आणि फॅक्च्युअल प्रश्न हे दोन्ही गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील. म्हणजे प्रश्न हा काय झाला होता, अवघड नाही, तर आपला कुठेतरी अभ्यास होता हा कमी पडलेला होता. आणि आयोग काय सिलेबसच्या बाहेर प्रश्न विचारत नाही, म्हणजे तुम्ही आताही प्रश्न बघा, ठीक आहे, माझा जो सेकंड लेक्चर येईल त्याच्यामध्ये मी प्रश्नाबद्दल सांगेल तुम्हाला. प्रश्न विचारणं आणि बरेच प्रश्न रिपीटही होते, बरेच प्रश्न काय होते, रिपीट होते, हे तुम्ही लक्षात घेऊ शकता. त्याच्यानंतर बघा काय आहे, इतिहासावर तुम्हाला 15 प्रश्न विचारले जातात. हे 15 प्रश्न मी तुम्हाला सांगितले, ठीक आहे, कसे येतात ते पण टॉपिक मी तुम्हाला सांगितले. समाज सुधारक पण चांगले करून घ्यायचे, त्याच्यावर प्रश्न येत असतो. ओके, बघा विज्ञान सायन्स हा प्रश्न म्हणजे हा विषय बीए वाल्यांना खूप अवघड जातो. सायन्स वाल्यांना तर आउट ऑफ असतात, बिलकुल ते फाडून टाकतात. आपल्याला फाडायचं नाही आहे, आपल्याला काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे. 15 प्रश्न, ठीक आहे, 15 प्रश्न असतात 15 मार्काला. यामध्ये तुम्हाला चांगले प्रश्न विचारले जातात, म्हणजे केमिस्ट्री असेल, फिजिक्स असेल, त्याच्यानंतर हायजीन असेल, त्याच्यानंतर तुमचं बॉटनी असेल, झूलॉजी असेल, हे संपूर्ण इथे विज्ञानामध्ये विचारले जातात. आता तुम्हाला विचारले जातात तेव्हा काय, कोणते टॉपिक, जसं भूगोल म्हणजे बायोलॉजी असेल, बायोलॉजीमध्ये टॉपिक सिलेक्टेड टॉपिक आहेत, हा ना, क्लासिफिकेशन ऑफ अॅनिमल असेल, क्लासिफिकेशन ऑफ प्लांट असेल, त्याच्यानंतर न्यूट्रिएंट्स असतील, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण जर विचार केला तर सायन्समध्ये तुमचे विकरे असतील, ग्रंथी असतील, ग्लँड्स असतील, हे अभ्यास करायचं असतात. त्याच्यानंतर रिप्रोडक्शन ऑफ म्हणजे आपण जर विचार केला काय
ॲनिमल किंगडम असेल, प्लांट किंगडम असेल, ठीक आहे, हे विचारले जातात. त्याच्यानंतर तुमचे रोगांवर प्रश्न असतात, मग ते रोग करून घ्यायचे, कोणते कोणते रोग आलेले लक्षात, त्या रोगांवर प्रश्न असतात. या सगळ्या गोष्टी, आणि हे सगळ्या गोष्टी करंट रिलेटेड थोडं करायचं, करंट रिलेटेड लक्षात, करंट रिलेटेड. एखादी लस कधी आली, कशावर आली, मलेरियावर आली का, ठीक आहे, किंवा एड्सवर आली का, ठीक आहे, कधी तुमच्या चिकन फॉक्सवर आली का, ठीक आहे, चिकन फॉक्सवर आली का, हे सगळं कंटिन्यू. आता जसं कोरोना आला होता, कोरोना, ठीक आहे, गो कोरोना गो, लक्षात. आता कोरोनावर प्रश्न विचारले जातात. म्हणजे हे असं करंट रिलेटेड जे काही असेल ना, मंकी फॉक्स असेल, ठीक आहे, अजून नवीन नवीन आलेले आहेत रोग, तर ते तुम्ही बघून घ्यायचे कंटिन्यू मध्ये, ते करंट रिलेटेड करायचं, ठीक आहे. कुठे सायन्स, आपण सायन्स बघत आहोत, ठीक आहे, विज्ञानामध्ये. ओके, ते विज्ञानामध्ये आपण काय करता येईल, जे मी तुम्हाला टॉपिक सांगितले ते टॉपिक वाचन करू शकता, ठीक आहे, संपूर्ण आपल्याला सांगता येतात. तर हा जो विषय आहे, हा विषय वाचन पाहिजे, आणि यासाठी बेसिक गोष्टी पाहिजे सायन्ससाठी, ठीक आहे. सायन्ससाठी बेसिक गोष्टी आहे ते म्हणजे 8वी, 9वी, 10वी आणि 11वीची स्टेट बोर्ड. हे स्टेट बोर्ड वाचन करा. 8वी, 9वी, 10वी, 11वीचे स्टेट बोर्ड वाचन करायचं. कशासाठी? सायन्ससाठी. लक्षात आलं का तुम्हाला? हा, एवढं लक्षात ठेवायचं आहे. ओके, आणि मी तुम्हाला इतिहासाचं सांगतो. इतिहासामध्ये तुम्हाला सांगतो, इतिहासामध्ये स्टेट बोर्ड वाचन करायचे असेल तर 8वीची, 9वीची आणि 11वीची. 11वीची जुनी आणि 8वीची पण जुनी, ठीक आहे. मला मेसेज करून द्याल, मी देऊन देईल तुम्हाला हे पुस्तकं, ठीक आहे, मला पाठवून देईल. 8वीची, 9वीची, 10वीची, सॉरी 8वी, 9वी, 11वीची जुनी पुस्तक, ठीक आहे, त्यावर प्रश्न आधारित असतात आयोगाचे. ओके, हे कशाबद्दल? इतिहासाबद्दल. ओके, सायन्स बद्दल तुम्हाला सांगितलं, ठीक आहे. भूगोल. आता भूगोल असा विषय आहे की याच्यामध्ये मॅप रिडिंग लागतं, म्हणजे तुम्हाला नकाशा पाहिजे, म्हणजे सगळ्या गोष्टी आलं पाहिजे, असं काढता आलं पाहिजे नकाशा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल त्या गोष्टी, ठीक आहे. बघा मी कसं काढतोय, ठीक आहे. अशा पद्धतीने महाराष्ट्राचा नकाशा, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आल्याच पाहिजे, म्हणजे मॅप रिडिंग तुम्हाला करता आली पाहिजे, ठीक आहे. म्हणजे याच्यावरही सुद्धा तुम्हाला 15 प्रश्न असतात. कसे? 15 प्रश्न, 15 मार्काला. ओके, 15 प्रश्न असतात 15 मार्काला. मग हे 15 मार्कापैकी किमान तुम्हाला चांगले मार्क्स मिळवण्यासाठी किती, सॉरी, भूगोलाला 10 मार्क असतात, 10 प्रश्न असतात, ठीक आहे, 10 मार्काला. हे लक्षात घ्या, 10 प्रश्न असतात 10 मार्काला. मग हे 10 पैकी किमान 8 प्रश्न तुमचे बरोबर आले पाहिजे. 10 पैकी किती? 8 प्रश्न तुमचे बरोबर आले पाहिजे. मग हे 8 प्रश्नासाठी चांगला अभ्यास करायचा, मॅपिंग करायची, ठीक आहे. कोरे मॅप आणायचे, ते कोरे मॅप आणून तिथं सोडवायचे, ठीक आहे. याच्यासाठी तुम्ही स्टेट बोर्ड सुद्धा वापर करू शकता. स्टेट बोर्ड, ते स्टेट बोर्ड कोणते? 8वी, 9वी, 10वी, ठीक आहे. 8वी, 9वी, 10वीचे भूगोलाचे स्टेट बोर्ड वाचायचं, बाकी काही करायचं नाही. रेफरन्स पुस्तक तुम्ही वाचणारच आहात. ओके, एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं. मॅप रिडिंग करायचं. पाठांतराचा विषय आहे हा, पाठांतर प्लस मॅप रिडिंग, ठीक आहे. पाठांतर प्लस मॅप रिडिंग, ठीक आहे. या दोन गोष्टी करायच्या. ओके, चला. अर्थशास्त्र. अर्थशास्त्र कन्सेप्ट बेसिस, कन्सेप्ट, याच्यामध्ये फॅक्ट आणि कन्सेप्ट असतात. आता फॅक्ट्स आणि कन्सेप्ट काय? फॅक्ट्स आणि कन्सेप्ट काय? याच्यासाठी मी तुम्हाला स्टेट बोर्ड सजेस्ट करेल. हे 15 मार्काला विचारलं जातं, 15 प्रश्न 15 मार्काला विचारलं जातं. याच्यासाठी एक स्टेट बोर्ड आहे, ते म्हणजे 11वी आणि 12वी. 11वी आणि 12वीची स्टेट बोर्ड करायचं, बाकी काहीच करायचं नाही. बस, संपला विषय. 11वी 12वीचं स्टेट बोर्ड रेफरन्स पुस्तक संपला. ओके, तर यासाठी काय असतं, थोडंसं कन्सेप्ट लागतं. कन्सेप्ट तुम्हाला वाचन करावे लागते, समजावे लागते. लक्षात. जसं आरबीआय, आरबीआय मध्ये जसं फॅक्ट प्रश्न विचारलं, फॅक्ट्सवर प्रश्न काय? आरबीआयची स्थापना कधी झाली? सिंपल आहे ना, सगळ्यांनाच माहित आहे, 1 एप्रिल 1935 ला. प्रॉब्लेम ऑफ द रुपी आहे ना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुस्तक,
त्या पुस्तकाच्या माध्यमातून हिल्टन कमिटी आली होती आणि त्या कमिटीच्या माध्यमातून हे 1 एप्रिल 1935 ला आणि आरबीआयची स्थापना झाली, लक्षात ठेवायचं. ओके, तर हे आरबीआयवर प्रश्नाला फॅक्ट्स प्रश्न आहे, हा फॅक्ट्स डायरेक्ट प्रश्न. पण याच्यावर कन्सेप्ट विचारेल तर मग CRR, SLR, ठीक आहे, लक्षात आलं, हे सगळं विचारू शकते. CRR काय आहे, SLR काय आहे, रेपो रेट काय आहे, रिव्हर्स रेपो रेट काय आहे, हे सगळे कन्सेप्ट हे समजावे लागतील. CRR काय, SLR काय, रेपो रेट काय, रिव्हर्स रेपो रेट काय, हे कन्सेप्ट आहेत, हा फॅक्ट आहे. लक्षात आलं, हे असं समजायचं आहे तुम्हाला. ओके, तर इकॉनॉमिक्स मध्ये तुम्हाला कन्सेप्ट प्लस फॅक्ट या दोन्ही गोष्टी तुम्हाला समजाव्या लागतील. इकॉनॉमिक्स मध्ये बरेच टॉपिक आहे. जीडीपी काय आहे, लक्षात आलं, जीडीपी भारताचा जीडीपी ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, जीडीपी काय आहे, आपला भारतात कोणत्या क्रमांकावर जीडीपी आहे, आता 5व्या क्रमांकावर आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. तुम्हाला राष्ट्रीय उत्पन्न हा टॉपिक करावा लागेल. दारिद्र्य आणि बेरोजगारी, आपल्या भारतामध्ये दारिद्र्य किती आहे, बेरोजगारी किती आहे, हे तुम्हाला बघावं लागेल. लक्षात आलं, मग दारिद्र्यामध्ये रंगराजन कमिटी असेल, दांडेकर समिती असेल, तेंडुलकर समिती असेल, यांची आकडेवारी पाठ, म्हणजे तुम्हाला आताच काय सांगितलं, फॅक्ट्स प्लस कन्सेप्ट. ही मगाशी सुरुवातीला सांगितलं, फॅक्ट्स प्लस कन्सेप्ट, फॅक्ट्स प्लस कन्सेप्ट. लक्षात आलं, ह्या दोन गोष्टी तुम्हाला कराव्या लागतात. ओके, ते अर्थशास्त्राबद्दल आहे, सगळ्या गोष्टी तुम्ही कव्हर करू शकता. आता राष्ट्रीय उत्पन्न असेल, LPG धोरण, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन, त्यावर टॉपिकवर प्रश्न विचारतील. लक्षात आलं, कर किती, कर आयकर किती आहे, अप्रत्यक्ष कर काय आहे, प्रत्यक्ष कर काय आहे, लक्षात, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला विचारले जातील. लक्षात आलं. ओके, ह्या सगळ्या गोष्टी इथं 15 मार्काला आपल्याला अर्थशास्त्र हा विषय असतो. ओके, त्याच्यानंतर गणित आणि बुद्धिमत्ता. अजून कोणता विषय बाकी आहे? हा, बस दोनच आहेत, गणित आणि बुद्धिमत्ता. हा असा विषय आहे की याच्यासाठी प्रॅक्टिस लागतं, कंटिन्यू प्रॅक्टिस लागतं. विदाउट प्रॅक्टिस होणार नाही, याच्यासाठी प्रॅक्टिस लागतं. गणित आणि बुद्धिमत्ता 20 मार्क असतात, 20 प्रश्न, 20 मार्क. लक्षात आलं का, म्हणजे 80 मार्काला GS आणि 20 मार्काला मॅथ प्लस रिजनिंग, टोटल 100 मार्क्स. लक्षात आलं, तर हे यासाठी प्रॅक्टिसच लागतं. वैवारी काय, कॅलेंडर, हे तुम्हाला विचारलं जाईल. संख्या मालिका, अंक मालिका, तुमच्या तर्कसंगत, तुम्ही किती लवकर त्या पेपरमध्ये तो प्रश्न सॉल्व्ह करू शकतात. दिशा असेल, असे अनेक प्रश्न तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ताला विचारले जातील. मग तुम्हाला त्याच्यासाठी काय करावं लागेल, रोज 1 तास, रोज डेली प्रॅक्टिस करावं लागेल. विदाउट प्रॅक्टिस याच्यामध्ये मार्क्स मिळणार नाही. लक्षात आलं, यासाठी कंटिन्यू प्रॅक्टिस लागेल. ओके, हा, तर यावर 20 मार्क असतात. कंटिन्यू प्रॅक्टिस करायचं, रोज करायचं, रोज, काही हरकत नाही, रोज करायचं. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा चालू घडामोडी, करंट अफेअर्स. करंट अफेअर्स, हा दुसरा अफेअर्स नका समजू, नाही तर आपण दुसरा अफेअर्स समजतो, हा फक्त करंट अफेअर्स. लक्षात आलं का, करंट अफेअर्स म्हणजे काय, हे किती मार्काला, 15 मार्काला, 15 प्रश्न 15 मार्काला. ठीक आहे, 15 मार्क. लक्षात आलं का, 15 प्रश्न 15 मार्काला प्रश्न विचारले जातील. हा असा विषय आहे की तुम्हाला कंटिन्यू वाचन करावं लागेल. कंबाईन अभ्यास करण्याकरिता तुम्ही साधारणतः कोणतीही पुस्तक वाचन करा. पुस्तक म्हणजे कोणती, जे तुम्हाला सांगितलं, सिम्प्लिफाईड असेल, देवा जाधवर सरांची पुस्तक असेल, अभिनवची प्रकाशनाची, अनेक पुस्तक आहेत मार्केटमध्ये, ते तुम्ही रेफर करू शकता. तर हे तुम्हाला रोज वाचन करायचं आहे, रोज, रोज वाचन करणे. आणि हे कमीत कमी तुम्ही 1 तास, मी तुम्हाला नियोजन पण करून देतो थोडक्यात. ठीक आहे, 1 तास रोज करा. म्हणजे याच्यामध्ये काय असेल, तुमचे पुरस्कार असतील. लक्षात आलं, पुरस्कार आहे. त्याच्यानंतर तुमची राजकीय बातमी असेल, तुमची क्रीडा बातमी असेल, भौगोलिक असेल, आंतरराष्ट्रीय असेल, पर्यावरणीय असेल, या गोष्टी तुम्हाला विचारल्या जातील. समजत आहे. त्याच्यानंतर राष्ट्रीय बातमी असेल, आंतरराष्ट्रीय बातमी असेल, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला चालू घडामोडी या विषयामध्ये विचारले जातात. आलं लक्षात. आणि सगळ्यांना अवघड जाणारा विषय म्हणजे चालू घडामोडी, आउट ऑफ विचारताय म्हणते. कन्सिस्टन्सी, रोज वाचन, त्याच्यावरचे प्रश्न. आतापर्यंत किती प्रश्न विचारलेत आयोगाने, कोणत्या टॉपिकवर विचारलेत, हे सगळं तुम्हाला अनालाइज करावं लागेल. ठीक आहे, लक्षात आलं. आता तुम्हाला थोडक्यात सांगतो की अभ्यास करताना
कोणत्या गोष्टीला जास्त म्हणजे किती तास अभ्यास करावा आणि कोणता विषय करावा. ठीक आहे, बघा तुम्हाला सांगतो, तुम्ही 8 तास अभ्यास करता, तुम्ही 8 तास अभ्यास करता, 8 तासापैकी एका दिवशी 2 विषय घेऊ शकता. ठीक आहे, हा जो मी सांगतोय तुम्हाला हे लक्षात घ्या, हे फ्रेशर विद्यार्थ्यांनी एकच विषय वाचायचा. ठीक आहे, मी दोन लोकांसाठी सांगतो. 8 तास अभ्यास करता, जे फ्रेशर आहेत, जे नवीन आहेत, नवीन विद्यार्थी आणि ज्यांचा अभ्यास झाला आहे म्हणजे जुने विद्यार्थी. ठीक आहे, 8 तासाचं अभ्यासाचं नियोजन आहे, नवीन विद्यार्थी आणि जुने विद्यार्थी. ओके, आता नवीन विद्यार्थ्यांनी काय करायचं, ठीक आहे, तुम्ही 8 तास नाही तर तुम्ही साधारणतः 4 तास रोज अभ्यास करा. जर तुमच्याकडे वेळ आहे तर 8 तास करू शकता, पण 4 तास अभ्यास करा. यामध्ये तुम्ही एकच विषय वाचन करा सध्या तरी. ठीक आहे, एकच विषय वाचन करा, एकच विषयावर भर द्या, तो विषय स्ट्रॉंग करा, वाचन करा, वाचन करा. ठीक आहे, एकच विषय वाचन केल्यानंतर त्याच्यावरचे PYQ बघा. ठीक आहे, एक विषय वाचन आणि त्यावरचे PYQ बघणे आणि सोडविणे. लक्षात आलं? ओके, एकच विषय. जुने विद्यार्थ्यांनी काय करायचं, एका दिवशी म्हणजे 8 तासात अभ्यास करतात तर एका दिवशी 2 विषय वाचायचे. 2 विषय तुम्ही वाचन करू शकता. 2 विषय म्हणजे 2 तास एका विषयाला द्या, 2 तास एका विषयाला द्या. ठीक आहे, जसं पॉलिटीला तुम्ही 2 तास दिले तर हिस्ट्रीला 2 तास द्या. ठीक आहे, 4 तास झाले. ओके, त्याच्यानंतर तुम्ही काय करू शकता, अजून तुमच्याकडे 4 तास आहेत तर तुम्ही काय करू शकता, PYQ. ठीक आहे, PYQ ला 1 तास द्या किंवा 2 तास द्या. 6 तास झाले, 6 तास असेच झाले. मग त्याच्यानंतर काय करायचं, 1 तास गणित व बुद्धिमत्ता चाचणी करायचं आणि 1 तास चालू घडामोडी करायचं. हा ज्यांचा अभ्यास झालाय जुने विद्यार्थी त्यांच्यासाठी आहे, हे नवीन विद्यार्थी आहेत, या विद्यार्थ्यांनी असं लक्षात ठेवायचं. ओके, तर अशा पद्धतीने आपण संपूर्ण विषय अजून घेतलेले आहेत. अजून कोणते विषय आहेत का? नाही ना, ठीक आहे, अजून कोणते विषय नाही. तुम्ही लक्षात घ्या. तर अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, अशा पद्धतीने तुम्ही लक्षात घेऊ शकतात विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, हे संपूर्ण तुम्हाला मी काय सांगितलं, अभ्यासाचं नियोजन, अभ्यासाची पद्धत आणि कशा पद्धतीने अभ्यास करायचा, हे संपूर्ण लेक्चर तुम्हाला बघता येईल, कितीही वेळेस बघा. आपल्या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करा. तुम्हाला काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता, किंवा तुम्हाला जर बॅच जॉईन करायची असेल मेंटरशिपची तर तुम्ही बॅच सुद्धा जॉईन करू शकता. बॅच जॉईन करण्यासाठी एक नंबर देतो, त्या नंबरला कॉन्टॅक्ट करायचं. ठीक आहे, या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, 9623272804 किंवा तुम्हाला 9595943996. ठीक आहे, 3996 या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही इन्क्वायरी करू शकता आणि बॅच जॉईन करू शकता. ठीक आहे, असं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेलीच आहे. भेटूया आपण, अजून खूप सारे व्हिडिओ येणार आहेत. तोपर्यंत धन्यवाद.